आज दुपारी 4 वाजता रोहित पवार यांची एक मोठी पत्रकार परिषद होणार आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत किंवा त्या एकूण अपघाताबाबत ते बरंच काही सांगणार आहेत. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये ते काही गौप्यस्फोट सुद्धा करतील असं देखील सांगितलं जातं. त्यामुळे आज सगळ्यांचं लक्ष रोहित पवार यांच्या या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे. आणि इकडे मात्र भाजपाच्या काही अंतर्गत हालचाली सुरू झालेल्या आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये नक्की काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय, ते कसं आपण बघूया. मित्र हो, नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये काही मोठ्या घडामोडी होतील किंवा घडवून आणल्याही जातील असं आधीपासून सांगितलं जात होतं. आता या निवडणुका झाल्या. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे संकेत बघा आधीच स्वतः अजित पवार यांनीच दिलेले होते. अजितदादांच्या आकस्मिक जाण्यामुळे राजकारणातली बरीच समीकरणं आता बदललेली आहेत आणि त्याचे पडसाद भविष्याच्या राजकारणामध्ये आणखी दिसू शकतील. या निवडणुकाचे निकाल लागले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीनं लगेच दिल्लीला रवाना झाले. अत्यंत घाईनं रवाना झाले. त्याची मोठी चर्चा सुरू झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यापाठोपाठ सुनेत्रा पवार यांच्याही दिल्ली दौऱ्याच्या चर्चा सुरू झाल्या. एकीकडं शरद पवार हे रुग्णालयामध्ये दाखल आहेत, तर दुसरीकडे राजकारणातल्या घडामोडी वेगानं घडू लागलेल्या आहेत. तिकडं दिल्लीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं शिजतंय, तशा प्रकारचे संकेत सुद्धा मिळू लागले आहेत. अमित शहा यांनी केलेल्या एका ट्विटचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीनं बाजी मारलेली आहे. सगळ्याच्या सगळ्या 12 जिल्हा परिषदामध्ये महायुतीनं आपला झेंडा फडकवला. या 12 पैकी 8 जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष, 3 जिल्हा परिषदेमध्ये शिंदे गट आणि पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली. म्हणजे एकंदर हा विजय महायुतीचा विजय आहे. पण तरी सुद्धा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चक्क बेदखल केलेला आहे. अमित शहा यांनी एक ट्विट केलं. निवडणुकीतील विजयाबाबत त्यांनी एनडीएचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचा उल्लेख केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख करणं मात्र त्यांनी स्पष्टपणे टाळलं. निवडणुकीतला विजय हा महायुतीचा विजय आहे आणि या महायुतीत अजित पवारांची सुद्धा राष्ट्रवादी आहे ना. पण तरी सुद्धा अमित शहा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बेदखल केलेला आहे. अमित शहा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत एनडीएवर विश्वास आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेला प्रचंड विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. या विजयाबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो असं अमित शहा म्हणाले. पण यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा, अजित पवार यांचा किंवा सुनेत्रा पवार यांचा सुद्धा अजिबात उल्लेख केलेला नाही. राष्ट्रवादीला अनुल्लेखानं मारायचं काम त्यांनी केलं. म्हणजे त्यांनी महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जमेला धरलेलं नाही म्हणावं लागेल. अहो, एवढ्या मोठ्या गोष्टी कधी चुकीने वगैरे काही होत नसतात बरं का. त्यामागं काही राजकीय गणित असतात, काही राजकीय डावपेच असतात, काही आडाखे असतात. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची मोठी चर्चा राजकारणामध्ये होत असताना अमित शहा यांच्याकडून राष्ट्रवादीचा उल्लेख टाळला जाणं ही तशी सामान्य गोष्ट नक्कीच नाही. भाजपाच्या प्रत्येक कृतीमध्ये काही ना काही अर्थ दडलेला असतो, काही ना काही त्यामागे राजकारण असतं आणि म्हणूनच मग या ट्विटकडे सुद्धा गंभीरपणे पाहिलं जाऊ लागलं आहे.
राष्ट्रवादीवर मानसिक दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे की राष्ट्रवादीची आपल्याला गरज नाही हे त्यांना दाखवायचं आहे, याची उत्तरं आता आपल्या राजकारणामध्ये शोधली जाऊ लागली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही ना काही दिल्लीमध्ये नक्की शिजत आहे, हे मात्र तितकंच खरं, अगदी तितकंच खरं. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.